नमस्कार, आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र। चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। सीमावर्ती भागात गोपाळ सूर्यवंशी यांच्यातर्फे पत्रकारांचा गौरव। कर्नाटक महाराष्ट्र सीमावर्ती भागातील पत्रकारांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी गोपाळ सूर्यवंशी यांच्या वतीने पत्रकारांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला। कर्नाटकमध्ये जुलै महिन्यात पत्रकार दिन साजरा केला जातो, त्याच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम पार पडला। विविध तालुक्यातील पत्रकार आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहुयात पुढील बातमी। फुलंब्रीतील निराधार योजना अर्ज नामंजुरीवर फेरतपासणीची रयत शेतकरी संघटनेची मागणी। फुलंब्री तहसील कार्यालयात निराधार, श्रावणबाळ, संजय गांधी, विधवा, वयोवृद्ध आणि अपंग योजना लाभार्थ्यांचे अनेक अर्ज नामंजूर झाल्याने रयत शेतकरी संघटनेने निषेध व्यक्त केला आहे। संघटनेने या फायलींची तात्काळ फेरतपासणी करून पात्र लाभार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशाराही संघटनेने दिला आहे। पाहुयात पुढील बातमी। जालना मंठा तालुक्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान। जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात सलग पावसामुळे शेतजमीन आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। माजी आमदार सुरेशकुमार जेटलिया यांनी नुकसानीची पाहणी करून तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची मागणी केली आहे। बेलुरा व वजर सरकटे गावातील शेतकरी गंभीर नुकसानग्रस्त झाले असून शेती आणि विहिरींना मोठा फटका बसला आहे। स्थानिक नेते व शेतकरी यावेळी उपस्थित होते। पाहुयात पुढील बातमी। नाशिकमध्ये जुने वाडे कोसळण्याच्या घटना सतत। नाशिकमध्ये पावसाळा सुरू होताच जुने धोकादायक वाडे पडण्याचे प्रकार वाढले आहेत। चौक मंडईतील वजरे गल्ली येथे जुन्नरे यांचे दुमजली घर अचानक कोसळले। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मैदानात उभ्या 6 वाहनांचे मोठे नुकसान झाले। यावेळी सतर्क नागरिकांमुळे मोठी दुर्घटना टळली। स्थानिक प्रशासनाकडे तात्काळ उपाययोजनांची रहिवाशांनी मागणी केली आहे। पाहुयात पुढील बातमी। नाशिकमध्ये कृषीमंत्री कोकाटेंवर पत्ते फेकण्याचा प्रयत्न। नाशिक रोडच्या दुर्गा उद्यानात कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसैनिकांनी पत्ते फेकण्याचा प्रयत्न केलाय। पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत 3 शिवसैनिकांना ताब्यात घेतले। दोन्ही गटांमध्ये घोषणाबाजीमुळे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली। काही तासांनी शिवसैनिक सोडण्यात आले असून या घटनेमुळे नाशिकमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। पाहुयात पुढील बातमी। मंठा तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त भागांची आमदार लोणीकर यांनी केली पाहणी। जालना जिल्ह्यात मंठा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, हळद आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। आमदार बबनराव लोणीकर यांनी महसूल आणि कृषी अधिकाऱ्यांसह नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला। नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे तसे आदेश प्रशासनाला देण्यात आले असून शासन स्तरावर मदतीचे आश्वासन देण्यात आले आहे। पाहुयात पुढील बातमी। कन्नड तालुक्यात पूल कामावर वाद, अभियंत्याला धक्काबुक्की। कन्नड तालुक्यात पिशोरजवळील पुलाच्या कामावरून वाद वाढला। शेतकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंत्याला धक्काबुक्की केली आणि त्यांचा रक्तदाब वाढला। त्याचवेळी एका शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला। दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। 5 जणांविरुद्ध पोलिसांकडून गुन्हा नोंद झाला आहे। पाहुयात पुढील बातमी। पुसदमधील कृष्णा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 11 वर्षीय मुलीचा विनयभंग। पुसद येथील कृष्णा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या 11 वर्षीय मुलीचा कंपाऊंडर शमशेर आडे यांनी स्पर्श करत विनयभंग केला। डॉक्टर तुषार पवार यांनीही योग्य कारवाई न करता आरोपीला कामावर ठेवले। पीडितेच्या पालकांनी पोलिसात तक्रार करत पोलीस तपास सुरू केला आहे। स्थानिक नागरिकांनी हॉस्पिटल प्रशासनाविरोधात कडक कारवाईची मागणी केली आहे। पाहुयात पुढील बातमी। पूर्णात चिरोफाटा खून प्रकरणातील संस्थाचालक दाम्पत्य पुणेहून पकडले। पूर्णा तालुक्यातील हायटेक रेसिडेन्सी स्कूलमध्ये झालेल्या झिरो फाटा खून प्रकरणातील प्रमुख आरोपी संस्थाचालक प्रभाकर चव्हाण आणि पत्नी रत्नमाला चव्हाण यांना परभणी पोलिसांनी पुण्याहून अटक केली आहे। दोघांनाही पूर्णा न्यायालयात पेश करून 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या गुन्ह्यामुळे परिसरात मोठा संताप व्यक्त झाला होता, तर अनेक राजकीय पक्षांनी या घटनेचा निषेध केला आहे। पाहुयात पुढील बातमी। जालना मंठा तालुक्यात तळणी परिसरात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान। जालना मंठा तालुक्यातील तळणी परिसरात गुरुवारी रात्री मुसळधार पाऊस पडून शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली। ओढ्या नाल्यांना पूर आला आणि पिकांवर भयंकर फटका बसला। शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे करून विहिरे, सोलर पॅनल आणि पाणी पुरवठा यासह सर्व नुकसानाच्या भरपाईसाठी मदत देण्याची मागणी केली आहे। आमदार बबनराव लोणीकर यांनीही प्रशासनाशी संपर्क साधून त्वरित मदत करण्याचे आवाहन केले आहे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूयात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात। तोपर्यंत आपण पाहत रहा रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट न्यूज महाराष्ट्र। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.